पण आमचा वाद कुठल्या धर्माविरोधात नाही, स्वतः समाजाच्या विरोधात नाही. फक्त आमचा इथला वाद आहे की आमच्या माणसाला, आमच्या समाजाच्या माणसाला न्याय भेटावा ही प्रामाणिक भूमिका माझी आणि त्या सर्व. महेश बिडकरला मारहाण झाली, त्याची सविस्तर जर सांगायचं झालं, महेश बिडकरनं फक्त म्हणला की मारहाण शब्द वापरला आणि त्या असा चुकीचा अर्थ काढून महाराज शब्द केला आणि पोत बांधव आणि धनगर बांधव याच्यामध्ये कुठंतरी वाद व्हावा असं इथल्या आमदाराला किंवा इथल्या लोकांना असं काहीतरी वाटलं, त्याच्यामुळे प्रकार बिघडलं. पण आमचा वाद कुठल्या धर्माविरोधात नाही, स्वतः समाजाच्या विरोधात नाही. फक्त आमचा इथला वाद आहे की आमच्या माणसाला, आमच्या समाजाच्या माणसाला न्याय भेटावा ही प्रामाणिक भूमिका माझी आणि त्या सर्व. पण जेव्हा महेश बिडकरला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं तर तेव्हा महेशने आपल्या सविस्तर माफी मागितली. माझी चूक झाली नाही, पण तरी सुद्धा मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे, त्याच्या रक्ताचा जरी वारसदार नसलो त्यांच्या विचाराचा वारसदार आहे असं म्हणून त्यांनी माफी मागितली. पण तिथं माफी मागितली असताना, तिथलं एवढं प्रशासन असताना त्यांच्या डोळ्यात काही गेलं का? धापच होऊन राहिले तिथं आणि तिथं येऊन ना कसं चालवलं. पण तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे नाक जरी घातलं तरी आमचं काही नाही, आम्ही बाबासाहेबाला मानणारी लोक. पण मला सांगायचं, आमच्या महेश बिडकरला मारलं याच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. पण त्याच्या पाठीमागून जे बार बापी जे नका हे करायला. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो, सगळ्यात पहिलं सांगतो, मी जातीनं धनगर, माझी भाषा माळ राहण्याची भाषा आहे. त्याला काय वाटू द्या, मला काही फरक पडणार नाही, कारण हे आमचं आयुष्यच आहे. समाजासाठी लढायचं, समाजासाठी मरायचं. इथल्या पोलीस प्रशासन असेल, इथल्या पोलीस प्रशासनाला, शासनाला मला सांगायचं, एवढं सगळं कृत्य होत असताना तुम्ही काय केलं? आरोपी अटक केले आणि आरोपीला अटक केलं आणि आरोपी एका घरच्यात सोडून दिले. याचा अर्थ असा, याच्या पाठीमागं याचा आकार थांबा रे थांबा. अरे मी ती धनगराच्या आवडत आहे, त्याच्याला जाऊन सांगतो, इथले जे 4-2 जे 10-5 माणसं आहेत या आमदार साहेबांना पोचलेली कोणावरती चढायचं. पण एवढं मला सांगायचं, ज्या समाजाने तुम्हाला इथं डोक्यावर बसलं, मुठभर तुमचा समाज असताना आमच्या धनगर समाजाने तुम्हाला, तुम्ही आमच्या धनगर समाजाचे घर उद्ध्वस्त करायला निघालात. आमदार साहेब, येणाऱ्या 29ला माझा जातीवान धनगर समाज काय असते तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. इथल्या आमदार साहेबाला, इथल्या 4-2 लोकांना वाटायला धनगर समाज येणार आहे, आमदार साहेबाला वाटायला 10-5 लोक घेतलं, त्याला काय मुठून पदं दिले म्हणजे धनगर समाज येणार आहे. धनगर समाज येणार नाही तुम्हाला सांगायचं. मी तसं नाही, आमचे रब्बाईमा म्हणतात, पवार साहेब म्हणतात, कोणाच्या माईला घ्यायचं नाही, बापाला बाप म्हणायचं, सापाला साप म्हणायचं. इतिहास हा लढणाऱ्याचा लिहिला जाते, चापलीस करून चपला टाकणाऱ्याचा इतिहास लिहिला जात नाही. काळ होता नुसतं धनगर म्हणलं तर इंग्रजाची गाडी पुरणाची. पण आता आमच्या धनगरकडे सगळे धनगराचा आशा होता करून टाकली. कोणी येऊन कट्टी मारून द्यावं अशी हालत या धनगरकडे सगळं झाली. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे गंगाखेड विधानसभेचे आमदार आहेत, त्यांनी हे सगळं समज लुटून खाणार. पण आम्हाला म्हणायचं तुम्ही हुशार काय लुटून खाते ते खा. पण इथं माझ्या धनगर समाज बांधवावर अत्याचार होत असताना तुम्ही तिथं एसीच्या रूम मधून काय आमची हे भानगड बघायला येत का? इथं तुमचं प्रतिनिधित्व म्हणून, इथला आमदार म्हणून, इथल्या तातून तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं. अरे आम्ही तुमच्यासाठी रक्त सांगणार, तुम्हाला निवडून आणलंय. एवढ्यात माहिती बोलू का? मला हे बरं नव्हतं म्हणून ह्याला लोकांनी घेतला.
मी जाहीर हात जोडून माफी मागतो. माहिती ह्याच्यापेक्षा ते बरं होतं पण हे काय बरं नाही. त्याचं सगळं कारण काय झालंय, आमचे 4-5 चेले चपाटे त्याला छोटे मोठे पद केले असे लटकून ठेवले. ऐका मला काय म्हणायचं, मला तुम्हाला हे सांगायचं, अरे आमदार खासदार नगर परिषदचे काय तुमचे सदस्य हे झडपी फिरपी पुन्हा 5 वर्ष तुम्हाला कळायला पाहिजे. त्याला माहित आहे त्याच्या पोटातली आग हे पवन कारवाई जाऊ शकते. हे सगळे चपाती आमदार साहेबांचे सत्य भूमिका मांडणार. त्याच्यामुळं इथल्या प्रशासनाला मला सांगायचं, तुम्ही त्या आरोपीला तात्काळ इथं करून